नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्पर्धा शिव यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, यामधील पहिला असा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेत कोणत्या समितीचा अध्यक्ष मागासवर्गीय जमातीचा असतो? आणि याचं उत्तर आहे समाज कल्याण समितीचा. पुढचा प्रश्न, संसदेच्या विश्राम काळामध्ये डॅशना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. तर संसदेच्या विश्रांती काळामध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाला घटना समितीने डॅश रोजी मान्यता दिली. तर याचं उत्तर आहे 22 जुलै 1947. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाला घटना समितीने 22 जुलै 1947 रोजी मान्यता दिली. पुढचा प्रश्न, घटनेच्या 356व्या कलमानुसारच्या संकटकालीन घोषणेच्या वेळी डॅशची सत्ता राष्ट्रपती स्वतःकडे किंवा दुसऱ्याकडे देऊ शकत नाहीत. तर याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाची सत्ता. पुढचा प्रश्न, सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी डॅश सदस्यांच्या सहीने तो पूर्वसूचित करावा लागतो. तर याचं उत्तर आहे 1/3. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी 1/3 सदस्यांच्या सहीने तो पूर्वसूचित करावा लागतो. पुढचा प्रश्न, भारताचा दुसरा नागरिक म्हणून डॅश यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती यांना. पुढचा प्रश्न, महान्यायवादींना सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार घटनेच्या कलम डॅशमध्ये दिला आहे. तर याचं उत्तर आहे घटनेच्या कलम 88 मध्ये दिला आहे. पुढचा प्रश्न, सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर याचं उत्तर आहे पंचांकडून केली जाते. कल्याणकारी राज्य स्थापण्याचे उद्दिष्ट घटनेत कितव्या कलमात अंतर्भूत आहेत? तर याचं उत्तर आहे कलम 38 मध्ये. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवा निर्मितीचा अधिकार कोणाचा आहे? अखिल भारतीय सेवा निर्मितीचा अधिकार, तर याचं उत्तर आहे राज्यसभेस. पुढचा प्रश्न, भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या प्रकारे घडून आली? तर याचं उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार. पुढचा प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना डॅशचे पाठबळ असते. तर याचं उत्तर आहे राज्यघटनेचे पाठबळ असते. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना राज्यघटनेचे पाठबळ असते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास विसर्जन तारखेपासून डॅश महिन्यांमध्ये नव्याने निवडणूक घ्यावी लागते. तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास विसर्जन तारखेपासून 6 महिन्यांमध्ये नवीन निवडणूक घ्यावी लागते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या पंचाच्या निवडणुकीबद्दल वाद झाल्यास त्याबद्दल डॅश येथे दाद मागता येते. तर याचं उत्तर आहे दिवाणी न्यायालयात. पुढचा प्रश्न, आर्थिक आणीबाणी अंमलात असेपर्यंत केंद्र आणि घटक सरकारांना आर्थिक बाबतीत योग्य ते आदेश देण्याचा अधिकार डॅश यांना प्राप्त होतो. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना प्राप्त होतो. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता मिळावी म्हणून राज्य पातळीवर डॅश ही समिती नेमण्यात आली. तर याचं उत्तर आहे भूषण गगराणी समिती. पुढचा प्रश्न, घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? तर याचं उत्तर आहे घटना समिती स्थापना ही कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 243I या कलमामध्ये डॅशचा समावेश आहे. तर याचं उत्तर आहे पंचायत राज संस्थांसाठी वित्त आयोग. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयात अतिरिक्त तात्पुरते न्यायाधीश नेमण्याचा अधिकार डॅशला आहे. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नियोजन आयोग हा संपूर्णपणे स्वतंत्र नसल्याने ह्या आयोगाचे काम डॅश खात्यामार्फत चालते. तर याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयामार्फत चालते. पुढचा प्रश्न,
डॅश अर्जामुळे न्यायाधीशांना आपल्या अधिकार क्षेत्रातच कार्य करावे लागते. तर प्रतिषेध या अर्जामुळे. पुढचा प्रश्न. डॅश हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात. तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न. अनुसूचित जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची तरतूद डॅशव्या घटना दुरुस्तीने करण्यात आली आहे. तर याचं उत्तर आहे 89व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न. घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश रोजी दिल्लीला सुरू झाले. तर याचं उत्तर आहे 9 ऑक्टोबर 1946 रोजी. पुढचा प्रश्न. उपराष्ट्रपतींनी शपथ घेण्यासंबंधीची तरतूद घटनेच्या डॅश या कलमात दिली आहे. तर याचं उत्तर आहे कलम 69 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न. घटक राज्यांमध्ये डॅश राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. तर घटक राज्यांमध्ये राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. पुढचा प्रश्न. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क डॅश कलमानुसार आहे. तर याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क कलम 21 अनुसार आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅश या कायद्याने चालतो. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतो. पुढचा प्रश्न. उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीचा ठराव आणण्याचा उद्देश कमीत कमी डॅश दिवस अगोदर सभागृहाला कळवावा लागतो. तर याचं उत्तर आहे कमीत कमी 14 दिवस अगोदर. पुढचा प्रश्न. भारताची राज्यघटना संविधान समितीने कधी स्वीकारून कधी अंमलात आणली. तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजी अंमलात आणली गेली. पुढचा प्रश्न. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले काही विधेयके डॅशच्या संमतीसाठी राखून ठेवण्यात येतात. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींच्या संमतीसाठी. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली काही विधेयके हे राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवण्यात येतात. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती डॅश समोर शपथ घेतात. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती सरन्यायाधीशांसमोर शपथ घेतात. पुढचा प्रश्न. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या निवडीच्या विवादावर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयावर कोणाकडे अपील करता येते. तर याचं उत्तर राज्य शासनाकडे. पुढचा प्रश्न. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश रोजी झाले. तर याचं उत्तर 9 डिसेंबर 1946 रोजी. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. पुढचा प्रश्न. दोन घटक राज्यांमध्ये निर्माण झालेला संघर्ष कोणत्या न्यायालयात सोडवता येतो. तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयात. पुढचा प्रश्न. घटक राज्यांसाठीची तरतूद घटनेच्या कोणत्या भागात केली आहे. तर याचं उत्तर आहे भाग 6व्या भागामध्ये केलेली आहे घटक राज्यांसाठीची तरतूद. पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेच्या 4थ्या भागाचा आधारस्थान कोणता देश आहे. तर याचं उत्तर आहे आयर्लंड. पुढचा प्रश्न. आंतरराज्यीय जललवाद नेमण्याचे अधिकार डॅशला आहेत. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना आहेत आंतरराज्यीय जललवाद नेमण्याचे अधिकार. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण घटनेच्या डॅश कलमान्वये आहे. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण घटनेच्या 87व्या कलमानुसार आहे. पुढचा प्रश्न. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर याचं उत्तर आहे विधानसभेस. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास डॅश हे चिठ्ठ्या टाकून विषय समितीच्या एका सभापतीची अध्यक्ष म्हणून निवड करतात. तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हे. पुढचा प्रश्न. 1984 मध्ये राज्य पातळीवर पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश ही समिती नेमली होती. तर याचं उत्तर आहे प्राध्यापक P.B. पाटील समिती. संसदेच्या सभागृहांचे कालावधी घटनेच्या डॅश या कलमात दिले आहेत. तर याचं उत्तर आहे कलम 81 मध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न. डॅश हे कोतवालाच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास पाठवतात.
तर याचं उत्तर आहे तलाठी हे कोतवालाच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास पाठवतात. पुढचा प्रश्न, डॅश यांना भारताचा पहिला नागरिक मानले जाते. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती यांना भारताचा प्रथम नागरिक मानले जाते. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सभापती आपला राजीनामा डॅशकडे देतात. तर याचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती आपला राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. स्थायी समितीने सरपंचांना पदच्युत केल्यास त्या निर्णयाविरुद्ध डॅशकडे दाद मागता येते. तर स्थायी समितीने सरपंचांना पदच्युत केल्यास त्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार डॅश यांनाच आहे. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती यांनाच आहे. आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे. राज्याच्या संचित निधीतून खर्च करावयाच्या रकमेला डॅशची संमती आवश्यक असते. तर याचं उत्तर आहे राज्यपालांची संमती आवश्यक असते राज्याच्या संचित निधीतून खर्च करण्याच्या रकमेसाठी. पुढचा प्रश्न, राज्यघटना लिहिण्याच्या कामासाठी किती समित्यांची स्थापना करण्यात आली होती. तर याचं उत्तर आहे 12 समित्यांची. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचे अधिकार डॅशला आहेत. तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेस. पुढचा प्रश्न, प्राचार्य P.B. पाटील समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. तर याचं उत्तर आहे जून 1984 साली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झाली. तर याचं उत्तर आहे 1 मे 1962 पासून. पुढचा प्रश्न, डॅश हे नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावतात. तर जिल्हाधिकारी हे नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावीत असतात. पुढचा प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रम डॅश रोजी सुरू झाला. तर समुदाय विकास कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 1952 रोजी सुरू झाला. पुढचा प्रश्न, नागरिकांच्या संपत्तीशी संबंधित असलेले विधेयक डॅशच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत मांडता येत नाही. तर याचं उत्तर राष्ट्रपतींच्या नागरिकांच्या संपत्तीशी संबंधित असलेले विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत मांडता येत नाही. पुढचा प्रश्न, भारतीय घटना समितीने निर्मिलेली राज्यघटना डॅश या दिवशी लागू झाली. तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न, घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील दुवा साधण्याचे काम कोण करतो. तर याचं उत्तर आहे राज्यपाल हा करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर याचं उत्तर आहे कलम 64 नुसार. पुढचा प्रश्न, भारतीय घटना समितीची पहिली सभा डॅश या दिवशी सुरू झाली. तर भारतीय घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाली. पुढचा प्रश्न, कलम 5 ते 11 मध्ये कशाची तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या लोकपालांची नियुक्ती कोण करते. तर याचं उत्तर आहे भारताच्या लोकपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. पुढचा प्रश्न, संसदेत लोकसभा राज्यसभा आणि डॅशचा समावेश असतो. तर संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपतीचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, डॅश हे जलसंधारण व पेयजल पुरवठा या समितीचे सभापती असतात. तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे जलसंधारण व पेयजल पुरवठा या समितीचे सभापती असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी झालेल्या ठरावानुसार संविधान सभा सार्वभौम झाली. तर याचं उत्तर आहे 14 ऑगस्ट 1947 या दिवशी झालेल्या ठरावानुसार. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीची मुहूर्तमेढ सर्वप्रथम कोणत्या संस्थानात रोवली गेली. तर याचं उत्तर आहे बडोदा या संस्थानात. पुढचा प्रश्न,
राज्यपालांच्या गैरहजेरीत डॅश कामकाज बघत असतात. तर राज्यपालांच्या गैरहजेरीत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कामकाज बघतात. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क डॅश कलमानुसार आहे. तर प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क कलम 21 नुसार कलम 21 कलमानुसार आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्य आणीबाणी एका वेळी डॅश साठी लागू करता येते. तर घटक राज्य आणीबाणी एकाच वेळी 6 महिन्यांसाठी लागू करता येते. पुढचा प्रश्न, केंद्रशासित प्रदेशाच्या चीफ कमिशनरची नेमणूक कोणामार्फत केली जाते. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती मार्फत. पुढचा प्रश्न, कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा देता येणार नाही अशी तरतूद घटनेत कलम डॅश मध्ये आहे. तर याचं उत्तर आहे कलम 20 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, स्थायी समितीने सरपंचांना पदच्युत केल्यास त्या निर्णयाविरुद्ध डॅशकडे दाद मागता येते. तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्तांकडे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर याचं उत्तर आहे पंतप्रधान. महाराष्ट्रातील नगरपालिका डॅश कायद्याने संचलित केल्या जातात. तर महाराष्ट्रातील नगरपालिका कायदा 1965 या कायद्याने संचलित केल्या जातात. पुढचा प्रश्न, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवून त्याचा गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाचा आहे. त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना. पुढचा प्रश्न, भारतातील घटना दुरुस्तीची पद्धती डॅश देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीचा अहवाल डॅश रोजी स्वीकारला गेला. तर वसंतराव नाईक समितीचा अहवाल 15 मार्च 1961 रोजी स्वीकारला गेला. पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपती विषयक माहिती समाविष्ट केलेली आहे. तर याचं उत्तर आहे कलम 52 ते 62. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या डॅश वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते. तर याचं उत्तर आहे वयाच्या 62 वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा डॅशकडे पाठवतात. तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे पाठवतात. विधान परिषदेच्या सदस्याची वयाची अट किती वर्षे आहे. तर याचं उत्तर आहे 30 वर्षे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण घटनेच्या डॅश कलमान्वये आहे. तर राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण हे कलम 87 नुसार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती आपला अधिकार ग्रहण करीपर्यंतच्या काळासाठी डॅश कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. पुढचा प्रश्न, विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार आहे विधानसभेस. पुढचा प्रश्न, घटना समितीने राष्ट्रध्वज डॅश या दिवशी मान्य केला. तर घटना समितीने राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 या दिवशी मान्य केला. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने डॅशच्या घटनेने प्रभावित होऊन संसदेचे सर्वश्रेष्ठत्व स्वीकारले. तर याचं उत्तर आहे इंग्लंड. पुढचा प्रश्न, आर्थिक वर्षातील तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो. तर याचं उत्तर आहे सरपंच हा असतो. पुढचा प्रश्न, जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा परिषदेपासून अलग ठेवण्याची सूचना डॅश समितीने केली होती. तर जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा परिषदेपासून अलग ठेवण्याची सूचना वसंतराव नाईक या समितीने केली होती. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या शासनाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात. तर याचं उत्तर आहे राज्यपाल. महान्यायवादींना सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार डॅश कलमात दिला आहे. तर याचं उत्तर आहे कलम 88 मध्ये दिला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज कायदा डॅश या दिवशी झाला. तर महाराष्ट्रात पंचायत राज कायदा 1 एप्रिल 1961 या दिवशी झाला. पुढचा प्रश्न, विधानसभेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार डॅशना आहे.
तर याचं उत्तर आहे महाधिवक्ता यांना आहे. पुढचा प्रश्न, 2 अँग्लो इंडियन्स प्रतिनिधींची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना. पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख, तर याचं उत्तर आहे पंचायत समिती सभापती. पुढचा प्रश्न, घटनेचे कलम 1 ते 4 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे? तर घटनेच्या कलम 1 ते 4 मध्ये संघराज्य व त्यांचे क्षेत्र याविषयी तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला? तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, भारत सरकारचे चौकशी आयोग नेमण्यात येतात, त्यांचे अध्यक्ष व सभासद नेमण्याचे अधिकार डॅशना आहेत? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना आहे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास गट विकास अधिकारी डॅशना कळवतो व त्यानंतर निवडणुका घेतल्या जातात. तर पंचायत समितीच्या एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास गट विकास अधिकारी राज्य निर्वाचन आयोगांना कळवतो, राज्य निर्वाचन आयोगाला कळवतो व त्यानंतर निवडणुका घेतल्या जातात.